श्री गुरुदेव दत्त. एका गावात एक साधा विणकर राहत होता. तो दिवसभर कापड पिन्याचे काम करायचा किंवा पांडुरंग पांडुरंग असा नामस्मरण करायचा. त्याचे मन कामात कमी आणि ईश्वराच्या नामात जास्त असायचे. एके दिवशी एक खूप मोठे विद्वान साधू त्या गावात आले. त्यांनी पाहिले की हा विणकर काम करताना सारखा देवाचे नाव घेतोय. साधूंना वाटले, मी एवढी शास्त्रे वाचली, एवढी जपतप केली, तरी मला कधी ईश्वराचा साक्षात्कार झाला नाही, आणि हा साधा विणकर एवढा आनंदी कसा? साधूंनी विणकराला विचारले, अरे बाबा, तू सारखा देवाचे नाव घेतोस, तुला कधी देव भेटला का? विणकर नम्रपणे म्हणाला, महाराज, मी साधा माणूस, मला देव वगैरे माहिती नाही. मी फक्त विणतो आणि त्याचे नाव घेतो. पण मला एक खात्री आहे की जो धागा मी ओढतो तो प्रत्यक्ष माझा देवच पकडून ठेवतो. साधूंनी त्याची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्यांनी विणकराला एक कापड विणायला दिले आणि सांगितले की मी उद्या सकाळी हे कापड घ्यायला येईन. त्या रात्री विणकर कापड विणत असताना त्याचा धागा वारंवार तुटू लागला. विणकर अजिबात चिडला नाही. तो फक्त हसून म्हणाला, देवा, तुझी इच्छा, तुला आज हे कापड पूर्ण होऊ द्यायचे नाही वाटतं. त्याने काम थांबवले आणि तो शांतपणे झोपी गेला. दुसऱ्या दिवशी साधू आले. विणकराने रिकाम्या हाताने त्यांचे स्वागत केले आणि सांगितले, महाराज, कापड तयार नाही. देवाला ते मंजूर नव्हते. साधू रागावले आणि म्हणाले, तू आळशी आहेस, देवाचे नाव फक्त ढोंग आहे. तितक्यात तिथे एक चमत्कार घडला. साधूंच्या समोर ते कापड आपोआप विणले जाऊ लागले. हवेतच धागे एकमेकांत गुंफले जात होते आणि काही क्षणात एक अत्यंत सुंदर तेजस्वी कापड तयार झाले. विणकर आनंदाने ओरडला, श्री गुरुदेव दत्त, बघा महाराज, त्यानेच विणले. साधूंना समजले की पुस्तकी ज्ञान आणि मंत्रांपेक्षा निरागस विश्वास मोठा असतो. जेव्हा आपण आपले काम ईश्वराला अर्पण करतो तेव्हा ईश्वर स्वतः आपले काम पूर्ण करतो. श्री गुरुदेव दत्त.